नमस्कार सेवक मित्रांनो, आमच्या परिसरात गावोगावी इतर संस्थेचे मार्गदर्शक आहेत आणि बऱ्याच गावात इतर संस्थेचे सेवक जास्त आहेत। आज ते सेवक दारूही पित असतील, सट्टा जुवाही खेळत असतील तरी त्यांना कार्य भेटतात। त्यांना मानव धर्माच्या शिकवणीशी काही लेनदेन नाही आणि त्यांच्या मार्गदर्शकाला सुद्धा या मार्गाची ABCD सुद्धा समजत नाही। फक्त संख्या वाढवण्याकरिता त्यांना मार्गदर्शक बनवून ठेवलं आहे। आमच्या परिसरात एका गावात ज्या ठिकाणी संस्थेचे सेवक जास्त होते त्या गावातून आम्हाला फोन आला। मंडळाअंतर्गत असलेल्या सेवकाच्या घरी 9वा हवन होता। आम्ही हवनाला गेलो, सर्व काही बरोबर होता। बैठक सुरू झाली आणि घरचे लोक मायना म्हणताना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर असे म्हणत होते, कारण ते गावातील सेवकांकडून तेच शिकले। म्हणून परिस्थिती खूप बिकट आहे आणि ही परिस्थिती सुधारवण्याकरिता, या परिसरातील परिस्थिती सुधारवण्याकरिता आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर यावर यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला। त्यात भंडाऱ्याचे ट्रस्टचे मार्गदर्शक, कदाचित तुम्ही त्यांना ओळखत असाल, ते म्हणतात की बाबांनी जे आपल्याला शब्द दिले तेच आपल्याला घेऊन चालायचे आहेत। म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच म्हटला पाहिजे, कारण तो मूळ आहे। टिमकी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, जेथे मानव धर्माचा उगम झाला, या मानव धर्माची उत्पत्ती झाली। टिमकी हे मायमाऊली आहे, वर्धमान नगर मावशी आहे आणि बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या मावशी आहेत। आम्ही मावशीची स्तुती करून राहिलो आणि मायमाऊलीची अवहेलना करून राहिलो। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना करून जर काही बनवलं आहे मंडळ, ते स्थान दिले, तेथे भरपूर जागा आहे, पण नाव मात्र बदलवलं नाही, त्याला कार्यालयाचा पत्ता दिला असे त्यांनी सांगितले। सेवक मित्रांनो, बऱ्याच लोकांजवळ बोलण्याची, सांगण्याची, लोकांना आपले विचार पटवून देण्याची कला असते आणि त्यासाठीच त्यांना मंचावर पद दिले जाते, बोलायला लावले जाते। पण याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती प्रत्येक गोष्ट खरंच सांगत असेल किंवा त्याला भरपूर समजत असेल। पण ऐकणारा साधाभोळा सेवक त्याच्या गोष्टीवर विश्वास करतो, कारण सांगणारा व्यक्ती मार्गदर्शक आहे, संस्थेचा पदाधिकारी आहे आणि मस्त गोडगोड बोलते। त्यांचा तो व्हिडिओ यूट्यूबवर आहे, म्हणून आपण सुद्धा या विषयावर व्हिडिओ बनवू आणि हा विषय घेणे अत्यंत जरुरी आहे। मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की ज्या लोकांनी मंडळाविरोधात संस्था तयार केल्या किंवा त्या संस्थेशी जुळून आहेत, त्यांना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर हा नाव घेण्याचा अधिकार नाही। काहून अधिकार नाही? मूळ काय आहे? बाबांचे शब्द काय आहेत? पहिले आपण हे समजून घेऊ। 4 डिसेंबर 1969ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर या नावाची संस्था बनवण्यात आली। मंडळाचे पहिले अध्यक्ष महादेवरावजी कुंभारे होते आणि मंडळाचे कार्यालय रामाजी मौदेकर यांच्या निवासस्थानी होते। मंडळाची धर्मदाय खात्याकडे धर्मदायी संस्था म्हणून 1979 साली नोंदणी करण्यात आली। तुम्ही मंडळाचे जुने नवीन कोणतेही पत्र पहा, मंडळाचे कॅलेंडर, संमेलनाचे पॉम्पलेट पहा, त्यात मंडळाच्या नावाखाली रजी नंबर, ट्रस्ट नंबर लिहिला असते। आता मंडळाचा रजी नंबर आहे महाराष्ट्र 223/79 नागपूर। यात जो 79 आहे तो या संस्थेचा नोंदणी वर्ष आहे, ज्या वर्षी मंडळाची नोंदणी झाली। पण आता तुम्ही या मार्गात ज्या ज्या संस्था खुलल्या त्या त्या संस्थेचे रजी नंबर पहा, तुम्हाला त्या ठिकाणी 13, 14, 18, 20, 22 असे नंबर दिसतील, कारण त्या संस्था त्याच वर्षी रजिस्टर झाल्या आणि बऱ्याच संस्था सेवकांना अंधारात ठेवण्यासाठी हा नोंदणी वर्ष लपवतात। एकदा आवर्जून तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, या गोष्टीचा अभ्यास करा। मंडळाचे कार्यालय वर्धमान नगरचे भवन बनण्याआधी टिमकी येथे होते आणि तेव्हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच म्हणत होते। नंतर 1986 पासून भवन बनल्यानंतर मंडळाचे कार्यालय हे वर्धमान नगरला भवनात आहे, म्हणून वर्धमान नगरच म्हटले जाते। आणि आता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी हा शब्द वापरण्याला काही अर्थ नाही, या नावाची दुसरी संस्था अस्तित्वातच नाही आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ या नावाची मंडळाची रजिस्ट्री आहे, तर या नावाची दुसरी संस्था बनूच शकत नाही आणि म्हणूनच त्यांना नावासमोर बहुउद्देशीय शब्द लावा लागते आणि संघ, संघटना, संस्थान, सेवाभावी असे नाव वापरून संस्था बनवल्या जात आहेत आणि म्हणूनच त्या लोकांना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा नाव वापरण्याचा अधिकार नाही, या नावासमोर आपल्या गावाचा नाव लावण्याचा अधिकार नाही। आज आपण पाहत आहोत की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ आणि नंतर आपल्या गावाचा नाव लावले जात आहे, हे चुकीचे आहे। जर तुम्ही मंडळाअंतर्गत सेवक असाल, मंडळाच्या आदेशानुसार कार्यक्रम करत असाल, तर पहिले बॅनर, पॉम्पलेट, पत्रिका छापत असताना प्रथम मंडळाचा पूर्ण नाव
जसा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, नंतर मंडळाचा रजी नंबर वगैरे, मंडळाच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे मौजा, नंतर आपल्या गावाचं नाव लावावा. आता ते संस्थेचे मार्गदर्शक आणि बरेच सेवक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर असे शब्द वापरतात आणि हाच मूळ आहे असे सांगतात. तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. मूळ हा फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ आहे आणि पहिले टिमकी नागपूर होता. 1986 नंतर वर्धमान नगर झाला. कदाचित हे त्यांना माहीत नसावा. म्हणून त्यांना सांगू इच्छितो की बाबांनी 1986ला मंडळाचा कार्यालय वर्धमान नगरला भवनात आणला आणि तेव्हापासून मंडळाचा पत्ता बदलला. म्हणून आता टिमकी नागपूर म्हणण्याला काही तथ्य नाही, काही अर्थ नाही. पण तुम्ही जर इतर संस्थेशी जुळून असाल तर तुम्ही त्या संस्थेचं नाव घ्या. तुम्हाला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा शब्द वापरण्याचा अधिकार नाही. सेवक मित्रांनो, बाबांनी टिमकी येथे आपल्या निवासस्थानी एका भगवंताची प्राप्ती केली, मानव धर्माची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने या मार्गाची सुरुवात टिमकी येथूनच झाली. बाबांनी या मानव धर्माच्या स्थापनेच्या 20 वर्षानंतर 1969ला मंडळाची स्थापनासुद्धा टिमकी येथेच केली आणि रामाजी मौदेकर यांच्या निवासस्थानी मंडळाचे कार्यालय होते. म्हणून या मार्गाच्या इतिहासामध्ये टिमकीचे असाधारण असे महत्त्व आहे. या मार्गाच्या सेवकांकरिता बाबांच्या निवासस्थानाचे महत्त्व खूप आहे. म्हणून या मार्गाचे सेवक बाबांच्या निवासस्थानाचे कधीच विरोध करू शकत नाही. सेवक मित्रांनो, या मार्गाचा इतिहास म्हणते की बाबांनी मंडळाची स्थापना करून मंडळाच्या वतीने कोणतेही भगवत कार्य करत होते. बाबा मंडळाला समोर करीत होते. बाबांनी मंडळाला आदेश दिला म्हणून तेव्हाही बाबांच्या आदेशानुसारच मंडळच आदेश देत होता आणि आताही मंडळच आदेश देत आहे. पण बाबा गेल्यानंतर बाबांच्या आदेशाच्या विरोधात मंडळाच्या विरोधात संस्था बनू लागल्या आणि बनत आहेत. त्या जुन्या विचाराकडे, अंधश्रद्धेकडे नेत आहेत. म्हणून अशा संस्थेचा विरोध करणे जरुरी आहे. आपण यावर बरेच व्हिडिओ बनवले आहेत, ते पहा. आणि आपण त्यात सत्य आणि तथ्यासहित बऱ्याच गोष्टी सिद्ध केल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टीचे विश्लेषण केले आहे. आणि आपल्या व्हिडिओचे हेच उद्देश आहे की सेवकांनी डोळे झाकून कोणावरही विश्वास करू नये. सत्य, तथ्य आणि तर्कानुसार, तत्व, शब्द आणि नियमानुसार आपले विचार, वाणी आणि कर्म बनवावे. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.